सध्या नाशिक आणि पुणे लाठीचार्जच्या बातम्यांनी चर्चेत आहे। नाशिकात कुंभमेळ्यानिमित्त रिंग रोड होतोय आणि ती प्रक्रिया राबवतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत। दुसरीकडे पुण्यातल्या नसरापूर प्रकरणामध्ये अत्यंत सौम्य बळाचा वापर केला होता अशी कबुली पुणे पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे। पाहूयात। नाशिकात कुंभमेळ्याच्या निमित्तानं रिंग रोड होतोय, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्यानं काहींचा विरोध आहे। यावरून पोलिसांनी घरात घुसून मारल्याचाही आरोप झालाय। मारहाणीचे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत। मात्र त्या ठिकाणी कोणतीही मारहाण किंवा लाठीचार्ज झाला नाही असं भाजपचे नेते आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी सांगितलंय। संपादन सुरू असताना पोलिसांकडून त्यांना मारहाण करण्यात आली याची माहिती आपण घेणार आहोत। नाही, निश्चित मी ती माहिती घेईल। आपल्याकडून ते मला कळालं चॅनलवरून लाठीचार्ज झाला की आपण तसं माहिती प्रथमदर्शनी माहिती मिळाली, असं कुणालाही लाठीचार्ज झालेला नाही। तरीसुद्धा मी शेतकऱ्यांशी बोलेल आणि पोलीस अधिकाऱ्यांशी सुद्धा या ठिकाणी चर्चा करेल। कुंभमेळा होतो, जर कुंभमेळा स्थानिकांना उघडं रस्त्यावर पाडून त्यांच्या सगळं नुकसानी करून जर कुंभमेळा होत असेल तर काही उपयोग नाही ना। त्यालाच रस्त्यावर आणून कुंभमेळा करायचं, ही काही कुंभमेळा आहे का? इथून पाठीमाग मानवी अवतारापासून कुंभमेळा चालतच आले का? आजच कुंभमेळा होतोय का? पहिलेच वर्ष आहे का कुंभमेळ्याचं? शेतकरी पण रस्त्यावर आणून त्यांना मारझोड करून कुंभमेळा करायचं चुकीचं आहे ना। आता तुम्ही प्रशासनामध्ये आहात, स्वतः सत्तेमध्ये आहात, आपण आता शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मग सत्तेमध्ये आलं तर मग शेतकरी मारून टाकायचे का आम्ही आमच्या स्वार्थासाठी? आजीला इतकं मारलेलं आहे, त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला सूचना द्यावा। येणारा कुंभ स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कसा होईल, हरित कसा होईल, यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं। सगळे अतिशय खुश आहेत, अतिशय वेगाने कामं सुरू आहेत। माननीय मोदींनी सांगितलेलं आहे की कुंभमेळ्यामध्ये कुठे कमी पडता कामा नये। माननीय देवेंद्रजी सांगितलं की जे लागेल ते सगळे करा। आम्ही यावेळेला जवळपास 32-35 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च करतोय की जे मागच्या कुंभमेळ्यामध्ये 3,000 कोटीपर्यंत होते। 10 पट खर्च आम्ही या ठिकाणी करतोय। आणि कुंभाच्या नावाखाली अरे कुंभमेळा हा लोकांना रोजगार देण्यासाठी असतो की तो शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी, याचं उत्तर सुद्धा गिरीश भाऊंनी दिलं पाहिजे। आणि टेंडर कोणाचे आहे? तर सगळ्या गिरीश भाऊंच्या जवळच्या लोकांचे। तुम्ही सगळे टेंडर काढा। ते 2 रस्ते त्या ठिकाणी आहे, तेच रस्ते खराब आहेत, त्याच्यात गुडघ्यावरले खड्डे आहेत, ते रस्ते करायला तुमच्याकडे पैसे नाही। आणि नवीन रस्ते तुम्ही शेतकऱ्याच्या मुनगटात झिकझॅक पुढे रस्ता असतो का रिंग रोड? अरे असा नागमोडी पद्धतीचा हा रस्ता चालवला आहे। हा फक्त व्यापारी आणि बिल्डर या धार्जिण्या लोकांना फायदा करण्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे। जेवढे काही नेते पुढारी आहे त्यांच्या नातेवाईकांच्या जागा 40 एकर 50 एकर ह्या जागेला कनेक्ट करून शेतकरी मारले। शेतकऱ्यांच्या घरांवरून घातलंय डायरेक्ट। नवे घरं, बंगले आहेत, व्यवसाय। मोबाईल बंद करतो, मोबाईल। त्यामध्ये ना फरफटून हे करून खूप मारहाण करायची। बायकांना खूप म्हणजे त्याने त्रास दिला। हे इथं मारलंय, पाठीला मारलंय, माझ्या 4-5 जणींनी धरलं होतं त्या पोलिसने, काट्यामध्ये लुटून दिलं। नाही, निश्चित मी ती माहिती घेईल। आपल्याकडून ते मला कळालं चॅनलवरून लाठीचार्ज झाला की आपण तसं माहिती प्रथमदर्शनी माहिती मिळाली, असं कुणालाही लाठीचार्ज झालेला नाही। तरीसुद्धा मी शेतकऱ्यांशी बोलेल आणि पोलीस अधिकाऱ्यांशी सुद्धा या ठिकाणी चर्चा करेल। इकडे पुण्यात नसरापूर प्रकरणामध्ये लोकांनी रस्ता अडवून धरल्यानंतर जमाव पांगवण्यासाठी कोणताही लाठीचार्ज केला नसल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले होते। मात्र घटनेच्या 3 दिवसांनंतर लोकांना हटवण्यासाठी अत्यंत सौम्य बळाचा वापर करावा लागला असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी इन्स्टा अकाउंटवर दिलंय। 2 मेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिसांनी लोकांवर लाठीचार्ज केल्याचं स्पष्ट दिसतंय, तर 3 मेला पुण्याच्या आयुक्तांनी लाठीचार्ज केला नसल्याचं सांगितलं। त्याच दिवशी भाजप खासदार मेधा कुलकर्णींसह इतर काही नेत्यांनी लाठीचार्ज झाल्याचं सांगत पोलिसांचा दावा खोटा ठरवला आणि अखेर 4 मेला पुणे पोलिसांनी सोशल मीडियात सौम्य बळाचा वापर केल्याचं सांगितलं। पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही। पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता। कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.